हर महादेव मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत आता शिवलिंग बघायला, जो कर्नाल्याच्या कुशीत वसलेला आहे। जर तुम्ही पेनवरून हा शिवलिंग बघायला येत असाल तर तुम्हाला पहिले खारपाडा टोल नाका लागेल, मग त्याच्या पुढे कल्ले स्टॉप लागेल, तिथून तुमचा ट्रेक सुरू होणार आहे। जर तुम्ही पनवेलवरून येत असाल तर तुम्हाला कर्नाला क्रॉस करून लगेच तुम्हाला कल्ले स्टॉप लागेल, तिथून तुम्ही तुमचा ट्रेक चालू करू शकता। कल्ले स्टॉपवर आल्यावर तुम्हाला एव्हरग्रीन नर्सरी दिसेल, तिच्या जस्ट समोरूनच हा रोड गेलेला दिसेल, तर ह्या रोडवरून तुम्ही ट्रेक चालू करू शकता। तर चला बघूया पुढे। जर तुमची ॲडव्हेंचर बाईक असेल तर तुम्ही ह्याच्याही पुढे जाऊ शकता आणि तिथून तुम्ही ट्रेक चालू करू शकता। तर आम्ही खाली बाईक ठेवलेले आहेत आणि आमचा ट्रेक चालू केलेला आहे। ट्रेक तर हा 15-20 मिनिटाचा आहे आणि साईडचा निसर्गरम्य वातावरण बघत बघत आपण पुढे चाललेलो आहोत आणि पाऊस तर खूप जोराचा आहे। तर मी छत्री घेऊनच आलेला आहे, त्याला भिजायला नको म्हणून, पण तो पूर्ण भिजेल असं वाटतंय मला। तर थोडा पुढे चालत आल्यानंतर आपल्याला छोटं बाप्पाचं मंदिर दिसते। पहिले आपण दर्शन घेऊ, नंतर आपण पुढे जाऊ शिवलिंगकडे। तर चला पहिले दर्शन घेऊ। चला, तर आपलं बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि हा आहे फार्म हाऊस, टंडन फार्म हाऊस। त्याच्या साईडून एक आपल्याला रोड चाललेला दिसतो, आपण तिथून आपण पुढे शिवलिंगकडे जाऊ। इकडे न जाता आपल्याला इकडे सरळ जायचं आहे फार्म हाऊस जवळून। चला, तर टंडन फार्म हाऊसच्या जस्ट समोरच एक छोटंसं ओढं लागतं, तो पार करून आपल्याला तिकडे शिवलिंगकडे जायला लागेल। तर बघा, ओढ्यापासून आपण तर सहजरित्या आलेले आहेत आणि मिलन बघा कसा येतोय, तो बघा, तो बघा। खालची तर मिलननी पार केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, जी ओढ्यामध्ये उतरण्यासाठी सीडी आहे ती थोडी तुटलेली आहे, त्यामुळे आपण ओढ्याच्या सीडीने नाही तर साईडला दगडांच्या साईडून आपण आलेलो आहोत। तर आपण चला जाऊया पुढे। तर थोड्या पुढे चालत आल्यानंतर आपल्याला असं दिसतो पुढे, आणि पुढे नंतर तुम्हाला एक गेट दिसतो। सरळ न जाता या गेटातून आपल्याला सरळ पुढे जायला लागेल। तर गेटातून आपण जाऊया आणि समोर छोटासा ओढाच आहे, तर तो आपण पार करून पुढे जाऊया। चला, तर आपण आता आतमध्ये आले आणि हा एक फार्म हाऊस छोटासा। तर फार्म हाऊस आपल्याला नारळी वगैरे दिसत आहेत। आपण सरळ चालत चाललेलो आहोत आणि पाऊस बघा किती आहे, पूर्ण कर्नाला तर दिसतच नाही, पूर्ण धुक्याने भरलेला आहे आणि चारही साईडला पाऊसच पाऊस आहे, त्यामुळे आपल्याला साईडचा व्ह्यू काही दिसत नाही, नुसता पाऊस दिसतो। आणि हे 3 जण आलेले आहेत बघा, कसे आलेले आहेत। तर पुढे आल्यानंतर आपल्याला एक छोटंसं मंदिराचं कलश दिसत आहे आणि आपण मंदिरात जाऊया। पहिले कलशचा व्ह्यू बघा थोडासा। चला, महादेवाचं मंदिर आहे, त्याच्यात आपण पहिले पाया पडू, श्रावण चालू आहे। तर चला मंदिरात जाऊया।
तर महादेवाचे दर्शन घेऊन झालेले आहे. आपण इकडून आलेलो आहोत आणि आपल्याला इकडे जायचं आहे, जिथे आपल्याला जायचं आहे, जी शिवलिंग बघायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता पाऊस तर खूप आहे, त्यामुळे साईडचा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटणार नाही, कारण सगळा धुक्यामध्ये भरलेला आहे. आणि माझ्या जस्ट साईडला कर्नाला किल्ला आहे, तो पण पूर्ण धुक्याने भरलेला आहे. तो तुम्हाला आता कॅमेरामध्ये दिसू शकत नाही, कारण तिथे पूर्ण धुका आलेला आहे. तर चला आपल्याला जिथे जायचं आहे तिथे आपण जाऊया. I don't wanna miss a beat. We'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go through the wastelands, through the highways. तर आपण शिवलिंग जवळ जायच्या आधी आपण घेतलेला आहे बेल आणि आपण जाऊया. आपल्याला समोरच दिसते हा शिवलिंग आणि तुम्ही बघू शकता त्याच्याच मागे कर्नाल्याचा मोठा शिवलिंग तुम्ही बघू शकता. खाली एक छोटा आहे आणि पूर्ण मोठा शिवलिंग तुम्हाला धुक्याने भरलेला आहे. तर चला जाऊया. घे ना थोडं माग तर फायनली आपण जिथे यायचं होतं हिडन लोकेशन महादेवाचं शिवलिंग, तिथे आपण आलेलो आहोत. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता शिवलिंग दिसत आहे आणि त्याचे थोडे सिनेमॅटिक व्ह्यू तुम्ही बघा. तर चला. दर्शन आपलं झालेलं आहे ना, आपण चाललेलो आहोत घरी. तर तुम्ही नक्की व्लॉग बघा आणि कसं वाटलं सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा.